आमच्या ह्या गुळ्यात राहण्याची सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे माहिती आहे काय? असं हे पंक्तीत बसून जेवण. अगदी लहान मुलं पण स्वतःच्या हातानं आणि पोटभर जेवण करतात. आणि हे असं भरगच्च भरलेलं ताट बघूनच मनाला समाधान वाटते. नुसतं ताटातल्या भाज्या मोजायच्या आणि हे दररोज असं असते बरं का. असं छान मस्त इतकं चमचमीत जेवण बनतंय की नाही, बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. ज्यांना कुणाला खाण्याची आणि त्यातल्या त्यात गावाकडच्या खाण्याची जास्त आवड असेल की नाही, त्यांनी ह्या गुळ्यात आवर्जून 2 दिवस जाऊन राहावं. एवढे भारी भारी वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतात की नाही, मनच तृप्त होतं. घरला जाऊ वाटत नाही. कौल दिल्यावर जायचं हा, म्हणजे कौलाच्या पुढे काय चालत नाही. कौल मिळाला की जायचं, नाही मिळाला तर इथंच राहायचं. एक महिना नाही मिळाला तर एक महिना इथं. घरात काहीच करायचं नाही. दिवा लावायचा नाही, बल लावायचं नाही, तुम्हाला सांगतो लोटायचं नाही, देव पुजायचं नाही, सगळं इथंच. ते सगळी पाळतात. होय, सगळं पाहिजे. होय, मग ही मोडून चालत नाही. आमची धनगरी पांढरं असल्यामुळं ही प्रथा आम्हाला चालवायला लागते. 3 वर्षाचा कट असतो ते, म्हणजे गावाला सुख समाधान, कुठलं बी विघ्न येऊ नये, गावावर संकट टाळावं, ह्यासाठी ही प्रथा आम्हाला चालवावी लागते. म्हणून आम्ही हे सगळेजण आता 8 दिवसात राहायचं हे केले. आज 7 दिवस झाले, उद्याला 8 दिवस. 8 दिवस कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. एक मेळा असं असतोय. आम्ही सर्वत्र एकत्र जमून संध्याकाळी पंक्ती बसतात जेवायला, एकमेकांची भाजी एकमेकाला देतात. गर्दी भरपूर. आता 4 दिवस म्हणजे यात्रा भरल्या महिना सगळी माणसं असतात. 10 वाजता जेवायला रात्री कार्यक्रम ठेवता. काल संगीत खुर्च्या होत्या, परवा भजन होतं, उद्या प्रसाद हा. नवीन असणाऱ्या माणसाची बघायला कसं वाटतंय, म्हणजे वेगळं छान वाटतंय. त्याच्यामुळे बाहेरची बरीच माणसं लांब येतात. सोमवारची शाम करालोय. वाटतंय जरा आणि 15 दिवस ढकलावं अशी आमची इच्छा आहे. तर आता देवाच्या मता. होय.